हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 हर महादेव मोकळ्या मनानं टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवायला लाज आहे का? महाराज या पृथ्वी तलावर काही वर्षाच्या नंतर प्रलय होईल. काशीखंड शिवमहापुराण ग्रंथ त्याचं वर्णन करतात आणि सर्व पृथ्वी जलमय होऊन जाईल. जलमय कारण पाप एवढं वाढलेलं आहे. सत्ययुग, त्याच्यानंतर प्रभू रामचंद्राचं त्रेतायुग झालं, भगवान गोपाल कृष्णाचा द्वापार युग झाला आणि द्वापार मध्ये कलियुगाचा पाया रचला गेला. इथून पुढं हे आपण पहिल्या चरणात आहोत कलियुगाच्या. 4,32,000 वर्ष आयुष्य या कलियुगाला, नाही का महाराज? आपण पहिल्या चरणामध्ये आहोत, पहिल्या टप्प्यामध्ये आहोत. आणखीन तर खूप राहिलं. आणि मग तुम्ही पाहिलं असेल 5-6 वर्षापूर्वी की केदारनाथला प्रलय झाला होता. तर तिथं जे लोक अडकले होते त्यांचं काय झालं? स्मशानभूमी कशी असते भोलेनाथाने दाखवून दिलं. जे पुण्यवान होते ते तिथून निघून गेले आणि ते म्हणले आम्ही तिथून 1 तासापूर्वीच आलो. आणि रात्री मध्यरात्री 2-2:30 वाजता एकदम नदीचा प्रवाह त्या ठिकाणी आला. मोठाच्या मोठा दगड, एक मोठी शिला त्या केदारनाथ मंदिराच्या पाठीमागे येऊन थांबली. पाणी दोन्ही बाजूने दुभांगलं गेलं. मोठमोठाले घर वाहून गेले. महाराज 8 दिवसाच्या काळामध्ये शासनाचं हेलिकॉप्टर पण तिथं गेलं नाही. 8 दिवस एवढी स्मशानभूमी. आणि तिथून ते काढत असताना माणसं कोणाच्या हात निघून यायचे, कोणाचं काय. म्हणजे स्मशानभूमी कशी असती? पाप झालं ना महाराज. इकडं पापाची कमाई, पाप करायचं, केदारनाथला जायचं, त्याला काही अर्थ नाही. जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले धन चांगल्या मार्गाने कमवा. पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत, पण पापाची लक्ष्मी महाराज सुखानं जगू देत नाही. कष्टाची आणि नीतीची लक्ष्मी कधी धोका देत नाही. चांगल्या मार्गाने धन कमवा. तर मग हे तिथं गेले आणि तसा प्रलय झाला. मोठमोठाले घर वाहून गेले महाराज. 2.5 ते 3 फुटाचा छोटा नंदी पण तो वाहून गेला नाही. आणि 5,894 वर्षापूर्वीचं ते केदारनाथाचं मंदिर, त्याला तडा पण गेला नाही. ती ताकद महादेवाची. मग देव नाही कसं म्हणतात? जे लोक देव नाही म्हणतात त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे. एवढं विशाल काय शिवलिंग, एवढं विशाल काय भव्य मंदिर, हे पाण्याच्या प्रवाहामध्ये त्याला काही झालं नाही. आलं लक्षात? मग ज्यावेळेस ही पृथ्वी जलमय होऊन जाईल 4,32,000 वर्षाच्या नंतर, तर त्यावेळेस 2च गोष्टी शिल्लक राहणार आहेत या पृथ्वी तलावर. एक म्हणजे काशी आणि दुसरं म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर. काशी कशावर आहे महाराज? त्रिपुरावरी काशीपुरी, वा. चक्रावरी पंढरी,
चक्रावरी पंढरी शिव हर हर महादेव. तुमच्या अंगात सुरुवातीपासूनच वाटतं आता असं शेवटी आज योग आला. त्रिशूळावरी काशी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारिखे सारिखे. तुम्ही म्हणाल काशी महादेवाची आहे, हे विठ्ठलाचं आहे, मग याच्यात काही फरक? तर दोन्ही सारखे म्हणायला लागलेत अभंगामध्ये. पण काशीमध्ये मोक्ष आहे, पण मरावं लागतं, आणि पंढरपूरमध्ये जिवंतपणीच मोक्ष आहे. मोक्ष देवने उदार, काशी होय पीर, परी वेचणे लागे शरीर तिय गावी. मोक्ष देवने उदार, काशीमध्ये मोक्ष आहे मावल्यांनो, पण तिथं मरावं लागतं. एक म्हातारी आजी काशीमध्ये गेली आणि 8 दिवस तिथं राहिली, आणि तिच्या लेकानं भरपूर खर्च केला. म्हणला रूम करून म्हातारीला तिथं ठेवलं. म्हणला काशीमध्ये मेल्याच्या नंतर मोक्ष मिळवलं. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, महिना झाला, 3 महिने झाले, 6 महिने लोटले, म्हातारी काही मरणार. मग त्या मुलांनी कंटाळून त्या म्हातारीला वापस आणलं. परभणी जिल्ह्यातलीच घटना आहे, गावाचं नाव सांगणार नाही. वापस आणल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीच म्हातारी गावाकडे मिळली. म्हणजे काशीत मारायला सुद्धा भाग्य लागत. 6 महिने राहिले महाराज, पण काशीत मेली नाही. पण महाराज म्हणतात काशीत मरावं लागतं, वेचणी लागे शरीर ती गावी तवा मोक्ष आहे. पण पंढरपूरमध्ये तो का म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, पंढरपूरमध्ये गेला, चंद्रभागेचं स्नान केलं, विठ्ठल मंदिराचं नुसता कळस जरी पाहिला महाराज तरी मोक्ष. मग काशीत जाऊन मरण्यापेक्षा इथे जिवंतपणे कळस बघा मोक्ष.
विठ्ठल मंदिराची देखील पाठ तीर्थे घडती 360. या पृथ्वी तलावर 360 तीर्थ आहेत. गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. पण नुसती पाठ पाहिली मंदिराची तरी तुम्हाला मोक्ष दोन्ही सारखे आहेत म्हणले तरी 16वारी काशी चक्रावर पडलं, वेगळं काही नाही. तर मग त्या काशीमध्ये महर्षी नारद गेलेले आहेत. काशीचं असं महत्व आहे महाराज. आणि मा शिवा आणि भगवान भोलेनाथ त्या काशीमध्ये विराजमान झाले. आणि मग ब्रह्मदेव महादेवाचं महत्व महर्षी नारदाला वर्णन करून सांगायला लागले. कारण नारद म्हणले भोलेनाथाला मी समजू शकलो नाही, महादेवाचं चरित्र फारसं मी समजू शकलो नाही. बरं थोडंसं नॉर्मल. तर मी समजू शकलो नाही म्हणले, तर मला हे उलगडून सांगा सगळं. समजू शकलो असतो तर मी शेजारीला शाप दिला नसता, शिवदूतांना शाप दिला नसता. मग ब्रह्माजी त्यांना सांगायला लागले की अशा अशा प्रकारे ज्योती स्वरूप महादेव 12 ठिकाणी विराजमान झाले. सौराष्ट्र सोमनाथांचे श्रीशैलम मल्लिकार्जुनम, उज्जैन्याम महाकाल ओंकार मंगलेश्वरम, परल्ली वैजनाथा छटाकिन्या भीमाशंकरम, शेतु बंधेतु रामेश्वरम नागेशम दारुकावने, वाराणस्यात विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे, हिमालयातु केदारं कृष्णेश्वरं शिवालया, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं कृतपटे नरः, सप्त जन्म कृत पापे स्मरेण विनश्यते. 12 ज्योतिर्लिंगामध्ये भगवान भोलेनाथ या पृथ्वी तलावर विराजमान झाले. ज्योतिर्लिंग या लिंगाचा अर्थ आहे महाराज की ज्योती स्वरूप महादेव त्याच्यामध्ये विराजमान असणे. ज्योतिर्लिंग म्हणजे काय की महादेव त्याच्यामध्ये ज्योती स्वरूपामध्ये विराजमान असणे, त्याला ज्योतिर्लिंग म्हणायचं. मग असे ज्योतिर्लिंग किती येतं तर 12 आहे. गुजरात मधलं सोमनाथ पहिलं ज्योतिर्लिंग आहे, श्रीशैल मल्लिकार्जुन दुसरं, उज्जैनचा महाकाल ओंकार मंगलेश्वर, परळीचा वैजनाथ, भीमाशंकर पुण्यामध्ये, रामेश्वर तामिळनाडू, अलग लक्षात, औंढानाथ, त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर, वेरूळ मधला. हे 12 ज्योतिर्लिंग आहे. या 12 ज्योतिर्लिंगाचं तुम्ही स्मरण जर केलं ना रात्रंदिवस किंवा सकाळ संध्याकाळ 2 वेळ जरी स्मरण केलं ना महाराज तरी सर्व पाप तुमचे नाहीसे होतात. हे तुम्हाला शिवमहिम्न स्तोत्र आहे त्याच्या पाठीमागे हे मिळून जाईल. सौराष्ट्र सोमनाथांचे श्रीशैल मल्लिकार्जुनम, उज्जैन्याम महाकाल ओंकार मंगलेश्वरम, परल्ली वैजनाथाचे डाकिन्या भीमाशंकरम, शेतु वंदे रामेश्वरम नागेशं दारुकावने, वाराणस्यात विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे, हिमालयात केदारं कृष्णेश्वरं शिवालया, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रतपटे नरः. सकाळ संध्याकाळ जो पाठ करेल सप्त जन्म कृत पापे स्मरेण विनश्यते. 7 जन्माचे पाप तुमचे इथून पुढचे नाहीसे होतील आणि मागील 7 जन्माचे नाहीसे होतील. फक्त नुसतं त्यांची नावं घेतली तर एवढी ताकद भगवान भोलेनाथाची महाराज. ही साधी गोष्ट हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ वंदे.
5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रामध्ये आहे, बाकीची बाहेर आहे. तर त्यांचं दर्शन तेवढं सोपं नाही, पण महाराष्ट्रातले जे 5 ज्योतिर्लिंग आहेत त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. एखाद्या रविवारी सुट्टी काढून वेळ काढून 5 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं. पूर्वी समुद्र मंथन झालं होतं बघा. त्या समुद्र मंथनामध्ये दैत्य आणि दानव या दोघांनी ते समुद्र मंथन केलं आणि श्रीहरी विष्णूचा तो कासवाचा अवतार, कच्छ अवतार, आणि त्या कासवाच्या पाठीवर, कारण कासवाच्या पाठीवरचं जे कवच आहे ते फार कडक असतं, तो कासव समुद्रामध्ये गेला. तो कासव म्हणजे श्रीहरी विष्णू. आणि मग त्या कासवाच्या पाठीवर जसं आपण एखाद्या पातेल्यामध्ये रईनं घुसळण करतो, तसं एका पर्वताचं त्या समुद्रामध्ये घुसळण केलं गेलं आणि दोरी वासुकी नागाची केली. दोरी केली आणि घुसळण केलं त्याच्यामध्ये, आणि तो मंदराचल नावाचा पर्वत त्या कासवाच्या पाठीवरती फिरू लागला. त्यामध्ये 14 रत्न निघाले महाराज. इंद्राचा ऐरावत हत्ती निघाला, लक्ष्मी निघाली, आणि असं करता करता 4 नंबरला हलाहल विष निघाला. 14 रत्न निघाले. 14वे रत्न मीठ आहे. त्या मंदाराचल नावाचा पर्वत त्या समुद्रामध्ये घुसळून करता करता जे फेस निर्माण झाला त्या समुद्राला, तो फेस म्हणजे मीठ आहे. म्हणून मिठाला 14वे रत्न म्हणतात. आणि सगळे रत्न सर्वांनी वाटून घेतले. मीठ आणि हलाहल विष या 2 गोष्टी कोणी घ्यायला तयार नव्हतं. मीठ घेऊन करणार का? खूप निर्माण झालं ते समुद्राच्या फेसापासून. मग त्या मिठाने विचारलं, म्हणजे सगळ्याला उच्च स्थान दिलं, माझं काय? तर महादेवजी म्हणले, जेवणामध्ये तुझा वापर केल्याशिवाय त्या जेवणाला चवच येणार नाही, म्हणून मिठाला फार किंमत आहे. बघा तुम्ही मीठ बाजूला करू, बेचव लागतात ते जेवण. आणि मग 4 नंबरला हलाहल विष निघालं. तर सगळे महादेवाकडे धावत गेले, कारण महादेवाशिवाय विष पचवण्याची ताकद या चराचर सृष्टीमध्ये कोणाचीच नव्हती महाराज. सगळ्या देवाकडे गेले, ब्रह्माकडे गेले, ब्रह्मा म्हणला आपल्याला लागणार. सगळ्या देवाकडे गेले, मग महादेवजी म्हणले बरं ठीक आहे चला येतो म्हणले मी. कैलास सोडून महादेव समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले. सत्य बडे बाबा भोलेनाथ दाखल झाले. आणि महादेवानं म्हणले एवढीच गोष्ट आहे ना, बस सृष्टी जर वाचत असेल, कारण ते हलाहल विष जर सृष्टीवर पडला असतं तर त्याच्यातून चराचर सृष्टीचा नाश झाला असता, विनाश झाला असता. म्हणून महादेवानं ते विषाचा कुंभ घेतला आणि महादेवानं ते विष प्राशन केलं. आणि विष प्राशन केल्याच्या नंतर भगवान शंकराचा जो कंठ आहे ते निळा झाला आणि सर्व शरीर निळं झालं त्या विषाच्या प्रभावात. म्हणून मग चंद्र धारण केला. चंद्र हा शीत आहे. सूर्य जसा तेजस्वी आहे तसा चंद्र शीत आहे. चंद्र धारण केला आणि नाग सुद्धा गळ्यामध्ये सर्प धारण केला. त्याचं कारण असं आहे की सर्प पोटाला गार असतो आणि तो गळ्याच्या भोवती असल्याच्या कारणाने त्यांच्या कंठाला जो दाबा होऊ लागला तो कुठेतरी कमी होईल, म्हणून ते एक कारण त्याचं होतं. आणि मग अशा प्रकारे ते विषाचा जो कुंभ होता ते भगवान भोलेनाथाने पचवला आणि या चराचर सृष्टीला त्याच्यापासून वाचवलं. ही ताकद भगवान शंकराची आहे, भगवान भोलेनाथाची आहे. म्हणून काशीतून महर्षी नारद भ्रमण करत असताना ब्रह्मदेव हे सगळं सांगायला लागले. तर ब्रह्मदेव सांगत असताना परली वैद्यनाथ जे आपल्याला हे असतात रामकृष्ण बसा. तर मग आपल्याला परली वैद्यनाथ हा ज्योतिर्लिंग खूप जवळ आहे महाराज. तर त्याच समुद्र मंथनामध्ये अमृत कुंभ निघाल्यानंतर मग ते अमृत कुंभ निघाल्याच्या नंतर दैत्य घेऊन पळू लागले. आणि ते अमृत जर दैत्याने प्राशन केलं असतं तर ते अजर अमर झाले असते. मग ते अजर अमर होऊ नये म्हणून श्रीहरी विष्णूनं मोहिनी रूप धारण केलं आणि ते अमृत कलश तिथून घेऊन ते निघून गेले. आणि मग ते फक्त त्यांनी देवाला प्राशन करायला ते दिलं. फक्त अशी ओंजळ करायची देवानी आणि श्रीहरी विष्णूनं मोहिनी रूपामध्ये ते अमृत त्याच्यामध्ये ओतायचं आणि ते अमृत घेऊन देव अजर अमर होणार होते. पण चुकून 2 दानव 2 दैत्य देवाचं रूप घेऊन त्यांच्या रांगेमध्ये बसले. ही कथा भाग वेगळा आहे. आणि मग त्यांनी कथा प्राशन केली तर त्यांचं डोकं धडापासून वेगळं केलं ते राहू आणि केके. ते जर पंडित कोणाच्या जन्मस्थाना ठिकाणी जर बसले, लग्नस्थान ठिकाणी जर बसले
तर फार दोष उत्पन्न होतो. आलं का लक्षात? मग ते अजरामर होऊ नये म्हणून श्री हरी विष्णूनं तसं केलं आणि ते अमृत कुंभ खाली तर ठेवायचा नव्हता. एखाद्या दानवानं जर ते घेऊन पळाले असते तर अनर्थ घडला असता. म्हणून मग त्यांनी काय केलं की ते अमृत कुंभ तात्पुरता देवराज इंद्राकडे दिला. मग देवराज इंद्राने काय केलं की त्यांच्यासोबत युद्ध चाललं होतं श्री हरी विष्णूचं त्या दानवांच्या सोबत. तोपर्यंत देवराज इंद्र ते अमृत कुंभ घेऊन परली वैद्यनाथ या ठिकाणी आले. भगवान भोलेनाथाचं स्मरण केलं. म्हणजे महादेवजी फार मोठी परिस्थिती उत्पन्न झाली. हा अमृत कुंभ देवालाच द्यायचा होता, पण दानव सुद्धा रांगेत येऊन बसले. श्री हरी विष्णूला त्यांच्या मूळ रूपामध्ये येऊन राव आणि केतू त्या ठिकाणी त्यांचा वध करावा लागला सुदर्शन. तर मग हे अमृत कुंभ सुरक्षित ठिकाणी मला जागा द्या. तर मग भोलेनाथानं सांगितलं पृथ्वी तलावर वैद्यनाथ नावाने माझा ज्योतिर्लिंग आहे, ज्योती स्वरूपामध्ये मी विराजमान आहे, तो तिथे ते कुंभ लपव. म्हणून देवराज इंद्र परळीला आले आणि ते अमृत कुंभ परली वैद्यनाथ या शिवलिंगामध्ये काही काळापर्यंत त्यांनी लपवलं. म्हणून त्या लिंगाला वैद्यनाथ लिंग असं म्हणतात. वैद्यनाथ, वैद्य कोणाला म्हणतो आपण? इंग्लिशमध्ये डॉक्टर म्हणू, पण वैद्य कोणाला म्हणतो आपण? एखादा खाजगी नाडी पाहणारा वैद्य, त्याला आपण वैद्य म्हणतो. म्हणून जर तुम्हाला शारीरिक कुठला आजार असेल, शारीरिक पीडा असेल, कुठले कष्ट असतील, पाठीच्या मणक्याचा आजार असेल, मानसिक संतुलन खराब झालेला असेल, हृदयाचा आजार असेल, तर कोणाकडे जायला पाहिजे? वैद्याकडे जायला पाहिजे. म्हणून मग परली वैद्यनाथ नावाचं जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाला जायचं. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं की शनी प्रदोषच्या दिवशी धोत्र्याचं फूल घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा बुक्का, आबीर बुक्का आणि गुलाल चिमुटभर धोत्र्याच्या फुलामध्ये आणि परली वैद्यनाथाच्या लिंगावर शनी प्रदोषच्या दिवशी ते अर्पण करायचं. आलं लक्षात? ओम नमः शिवाय हा मंत्र. आणि जर फारच आजार असेल तर महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात्. हा महामृत्युंजय मंत्र जपायचा. एक 3 शनिवार जर तुम्ही परलीच्या दर्शनाला गेला, वैद्यनाथाच्या दर्शनाला गेला, कसलाही जटिल आजार असू द्या, कसलाही जटिल आजार, बऱ्याच लोकांचे असे आजार आहेत महाराज की त्यांना त्रास होतो आणि एक्सरे मध्ये काहीच येत नाही, होता असं कधी कधी. तर हा जटिल आजार दूर करण्यासाठी तुम्हाला जास्त लांब नाही पण जवळ असलेल्या मंदिराची, जवळ असलेल्या देवाची तेवढी किंमत वाटत नाही महाराज. आलं लक्षात? म्हणून त्यांना वैद्य म्हणतात आणि त्यांचं दर्शन घेतल्यानं सर्व पीडा हरण होतात, नाहीसे होतात. औंढा नागनाथाला जाते खूप जवळ आहे. ते ज्योतिर्लिंगाचं सर्व वर्णन शिव महापुराणामध्ये आलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंग त्यांच्या कथा 7 दिवसामध्ये सांगणं मला शक्य नाही, पण महाराष्ट्रातल्या जवळजवळचे सांगतो. कारण ही गोष्ट अमृत कुंभ इंद्राने तिथे लपवला हे तुम्हाला माहित नसेल. आलं लक्षात? हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर काशी विश्वनाथ गंगे. 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 हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे.
औंढा नागनाथ काय आपल्याला फार लांब नाही. मग तुम्ही औंढ्याच्या दर्शनाला जर गेला तर पूर्वी तिथं तळं होतं महाराज. या 2 ज्योतिर्लिंगाची माहिती सांगून थोडक्यात कथा घेऊ, कारण उद्या प्रजापती दक्ष हा कथा भाग आपल्याला घ्यायचा आहे. माता उमा, माता सती त्या यज्ञामध्ये जातात, नंतर त्या हिमालयाच्या पोटी जन्म घेतात. महादेवाचा विवाह सोहळा फार सुंदर आहे. उद्या आणि परवा 2 दिवस आपल्याकडे आहे. म्हणून आज या 2-3 ज्योतिर्लिंगाची माहिती पाहू. पूर्वी त्या ठिकाणी तळं होतं आणि एक कपिला गाय तिथे येऊन दूध द्यायची. गोरज मुहूर्तावर गायी ज्यावेळेस घरी येतात त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. त्या गोरज मुहूर्तावर ती गाय त्या ठिकाणी दूध द्यायची. मग तिचा तो दैनंदिन कार्यक्रम, दैनंदिन तिचं ते गाय त्या ठिकाणी दूध देत असताना भीमाने पाहिलं की पांडवकालीन कथा आहे, ते मंदिर पांडवकालीन आहे. पण भगवान भोलेनाथाची जी ज्योत होती ना त्या पाण्यामध्ये, ती ज्योत सत्ययुगातली आहे. सत्ययुग प्रभू श्री रामचंद्राचं त्रेतायुग आणि श्रीकृष्णाचं द्वापार युग. अनेक हजार वर्ष त्याच्यामध्ये निघून गेले आणि ती गाय तिथं यायची आणि दूध द्यायची. मग पांडव अज्ञातवासामध्ये असताना श्रीकृष्ण आणि त्या ठिकाणी मग देव त्यांना भेटले. देवाचं त्यांनी स्मरण केलं आणि देवाला ती गोष्ट सांगितली. देवाला म्हणले, हे प्रभू, हे गोपाल कृष्ण, एक गाय तिथे येते म्हणले आणि ती गाय तिथे त्या पाण्यामध्ये तळं जाऊन दूध देते, नेमकी काय भानगड आहे? श्रीकृष्ण डोळे लावतात. भगवंताने विचार केला की तर काहीतरी शक्ती असावी. तर देव म्हणले, मला दाखवा. श्रीकृष्ण तिथे गेले आणि पाहिलं तर पूर्ण पाणी जमा झालेलं होतं. मग भीमाला 3 ठिकाणी गदा मारायला सांगितली आणि ते तळ्यातलं पाणी काढून द्यायला सांगितलं. सुरुवातीलाच तुम्ही औंढ्याला जाताना एक देवीचं मंदिर बघा, तिला खांडेश्वरी म्हणतात. पलीकडे कनकेश्वरी आहे आणि एक पद्मावती आहे. अशी 3 मंदिरं औंढ्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत. तर भीमानं 2 ठिकाणी गदा मारली आणि रस्ता मोकळा केला त्या पहाडातून आणि ते पाणी काढून दिलं. आणि मग पाहिलं ती गाय दूध कशावरती देत होती, तर एक अशी ज्योत तेवत होती महाराज. एक ज्योत तेवत होती. ती ज्योत म्हणजे भगवान शिव, ज्योती स्वरूप महादेव तिथं विराजमान होते खूप काळापासून. आणि मग श्रीकृष्णानं सांगितलं भीमाला की पुढं घोर कलियुग लागला. या कलियुगामध्ये ही ज्योत अशी ठेवणं ही उचित नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? मग भीम म्हणले, देवा काय करू सांगा ना तुम्ही. मग भीमाला सांगितलं देवानं की जा थोडीशी वाळू घेऊन ये, आपण याच्यावरती वाळूचं शिवलिंग तयार करू आणि त्या ज्योतीला बंद करू. मग भीम गेले, ते 5 पांडव गेले आणि त्यांनी काय केलं की वाळू घेऊन आले आणि त्या वाळूचा श्रीकृष्णानं शिवलिंग तयार केला आणि त्याला एक छिद्र ठेवलं. आलं लक्षात? औंढ्याचं जर ज्योतिर्लिंग तुम्हाला पाहायचं असेल कवच काढून, तर तिथं ब्राह्मण मंडळी असतात, त्यांना बोलून तुम्ही बघू शकता. त्याला एका साईडला छिद्र आहे त्या लिंगाला, त्यामध्ये चंदन किंवा भस्म बसवतात. तर असं म्हणतात की जो ज्ञानीपुरुष आहे, अधिकारी महात्मा आहे, त्याला ती ज्योत दिसते. तर ती जी ज्योत होती त्याच्यावरती वाळूचा शिवलिंग बनवला, विशाल पिंड बनवली आणि त्यावरती भस्म चंदन श्रीकृष्णाला लावून दिलं. कारण पुढं घोर कलियुग लागायला ती ज्योत उघडी ठेवणं उचित नव्हतं, म्हणून ते हरिहराचं प्रतीक आहे. आणि ते दारुकावन नावाचं क्षेत्र होतं. ते औंढा आज पडला तिथं नाव नागेशम दारुकावनी. तिथं पूर्वी नाग लोकांची वस्ती होती. अलग लक्षात? जिथं जिथं भीमानं गदा मारली तिथं आजही मंदिर आहे. खांडेश्वरी, कनकेश्वरी आणि पद्मावती हे 3 मंदिरं भीमाने गदा मारलेले ठिकाण आहे. तुम्ही औंढ्यात गेले, ब्राह्मण मंडळीला विचारला तर ते तुम्हाला त्याची माहिती देतील. ही माहिती आतापर्यंत तुमच्याकडे होती का? नाही. तर औंढा आपल्याला काही फार लांब नाही, पण त्याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. मग त्याच्यावरती पांडवांच्या हातानं गोपाल कृष्णानं विशाल काय मंदिर बांधून घेतलं. ते मंदिर आज पहा महाराज, ते मंदिर आज शक्य नाही. फक्त दगडामध्ये मंदिर आहे ते, त्याच्यात कुठले गज वापरलेले नाही, कुठली सिमेंट वापरलेली नाही. ही महादेवाची ताकद, ती ज्योती आज पण तिथं आहे. तिथं जाऊन तुम्ही दर्शन घ्या. औंढ्याला जाऊन दर्शन घेतल्याच्या नंतर
जे नागापासून भय उत्पन्न होते किंवा काही लोकांना स्वप्नामध्ये नाग दिसतात महाराज झोपलेले असतात अचानकच सळसळणारा नाग दिसतो दचकून उठतात किंवा घरामध्ये नाग निघायला सुरुवात होतात तर नाग हा वास्तू दोष आहे महाराज ज्याच्या वास्तूमध्ये दोष आहे किंवा वास्तुशांती व्यवस्थित झालेली नाही त्याच्या घरामध्ये नाग निघतात मग नाग निघू नये यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे ते चांगलं आहे आता आपण महादेवाची पूजा करायला महादेवाचं वातावरण आहे शिवमहापुराण लावलं म्हणल्यावर नाग निघणं कारण ज्या देवाचं आपण आराधना करतो त्या देवाचं जर आभूषण घरात निघलं तर घाबरायचं काय त्याच्यात पण नाग जर घरात निघाला तर सगळं घर रस्त्यावर होते महाराज अगोदर त्याला धरा किंवा पण नागाला मारू नये त्याला 7 जन्माचं समजतं पण त्याला बोलता येत नाही फार दोष येते जर तुम्ही नागाला मारण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये कालसर्प दोष येतो येणारे जे तुमची मुलं आहेत किंवा जे तुमचं कुळ आहे त्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष बसतो मग तुम्हाला नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाऊन कालसर्प शांती करावी लागते आलं लक्षात मग ह्या भानगडी करण्यापेक्षा औंढा नागनाथाला जाऊन दर्शन घ्या नागाचं भय कारण नागेशम तारुकावनी ते नागाचं भय तुमचं दूर होईल आणि आणखीन एक जर एखाद्याच्या स्वप्नामध्ये नाग येत असतील आणि बारीक बारीक नाग जर घरात निघत असतील आलं लक्षात ते कुठचे असो तर तुमच्या देवालयामध्ये 4 गोष्टी असणं आवश्यक आहे एक गरुड घंटी आलं लक्षात एक गरुड घंटी ही देवाला आरती करताना आपण घंटी असते त्याला वरी गरुडाचं निशाण असावं 2 शंख 3 श्री गोपाल कृष्णाचं सुदर्शन आणि पद्म या 4 गोष्टी देवालयात जर असतील तर नागापासून उत्पन्न होणारं भय स्वप्नामध्ये दिसणारे नाग हे बंद होऊन जाते आलं लक्षात आणि फारच निघत असतील तर आपल्याला इथे जवळ आहे डिग्रस या ठिकाणी विठोजी गुरुजी देवस्थान फार जागृत आहे महाराज इथली फक्त एक छोटीशी आपल्या वाळू जरी आली आणि ती टाकली तरी ते बंद होऊन जातात पण गरुड घंटी पद्म शंख आणि गोपाल कृष्णाचं सुदर्शन धातूचं बनवून घ्यायचं सुदर्शन चक्र ते देवालयामध्ये पूजेला असावं वास्तुदोष राहत नाही कोणी काही वाईट प्रभाव करत असेल तर त्याचा पण प्रभाव होत नाही शंख घरात असावं आलं लक्षात वाईट प्रभाव झालेल्या माणसाला शंखातलं पाणी द्यावं कळत नाही ते महाराज शंखामध्ये पाणी टाकायचं आणि ग्लासमध्ये काढायचं कारण त्याच्यावर निगेटिव्ह एनर्जी असते निगेटिव्ह एनर्जीचा माणूस शंखाचं पाणीच पित नाही म्हणून शंख घरामध्ये असावा हे महत्व या ठिकाणी आपल्याला सांगितलं आलं लक्षात बघा पूर्वी देवदत्त नावाचा ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणी कांपिल्य नावाचं नगर होतं तिथं तो राहायचा आणि मग काय झालं की त्याच्या मुलाचं नाव होतं गुणनिती थोडक्यात कथा बघा शिवमहापुराणातलीच कथा आहे आणि मग तो गुणनिधी तो ब्राह्मण चांगला होता पण तो गुणनिधी त्याचा जो मुलगा होता हा 10-11 वर्षाचा पण त्याला संगत वाईट लागली महाराज संगत कोणाची असावी याला सुद्धा महत्व आहे महाराज आलं लक्षात ढेकुणाच्या संगे हिराचा भंगला कुसंगे नाडाला साधू तैसा जगद्गुरु तुकोबाराय गाथ्यामध्ये लिहितात ढेकुण महाराज ढेकुण आताच्या मुलांना माहित नाही पण पूर्वी जुने माणसं ढेकून सांगतात ते बाजामध्ये किंवा लाकडामध्ये व्हायचे तर तो ढेकून एवढा उग्र असतो महाराज ते असा मरत नाही त्याला मारायला गेल्यावर लहानपणी आम्ही ऐकायचो जुने माणसं सांगायचे त्याला डब्बीच्या गाडीने पळवलं डब्बीच्या गाडीने पळवलं की तो मारायचा ढेकून तर तो ढेकून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले जर हिऱ्यावर चढला हिऱ्यावर तर ढेकुणाच्या संगी हिरा जो भंगला हिरा भंगतो हिरा हे कार्बनचा अपूर्व आहे हिरा स्फटिकी आहे ओरिजिनल हिरा जर तुम्ही जिभेनं जर चाटला तर त्या हिऱ्याचं विष शरीरामध्ये उतरण्याची शक्यता असते जर ओरिजिनल असेल तर पण तुकाराम महाराज म्हणले कर्णीयाचा होय चुरा बोल पागे तो खरा जर डुप्लिकेट असेल तर तो फुटतो पण ओरिजिनल हिरा घामाने घाव घातला तरी फुटत नाही असं जगद्गुरु तुकोबाराय 400 वर्षापूर्वी लिहितात पण त्या हिऱ्यावर जो हिरा हातोडीने घाव घातल्यावर फुटत नाही तो हिरा ढेकून चढल्याच्या नंतर दुभंगतो भंगतो तसं एखादा चांगला साधू पुरुष रुद्राक्षाच्या माळागळ्यामध्ये धारण करणारा भस्म लावणारा आणि चांगला सत्मार्गाला चालणारा तो साधू पुरुष जर कुसंगत माणसाच्या जर संग राहू लागला तर त्या साधूला ते व्यसन ते माणूस लावल्याशिवाय राहत उदाहरणार्थ एखादा चिली मोडणारा माणूस आहे आणि साधू त्याच्या संगतीला राहायला लागलाय तर तो माणूस म्हणतो महाराज ध्यानात झोपा
महाराज म्हणते नको ना जाऊ दे, कोणी पाहिलं तर लोक नाव ठेवते मी महाराज आहे. नाही काय एक स्वरूपात असं करत करत 2-4 दिवसाला त्या साधूला तो माणूस व्यसन लावल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे संगत कोणाची करावी हे आपण ठरवायचं. आलं का लक्षात? संतांची संगत केली तर निश्चित उद्धार होईल, आणि चिली मोडणारीची जर संगती केली तर ते आपल्याला चिली मोडायला लावल्याशिवाय राहणार नाही. आलं का लक्षात? म्हणून संगत कोणाची करावी हे सुद्धा महत्व आहे. मग तो यज्ञदत्त दीक्षित ब्राह्मण आणि त्याचा तो मुलगा त्या ठिकाणी चुकीच्या मुलांच्या संगतीला लागला आणि व्यभिचार करू लागला. आणि असं करता करता त्यानं काय केलं की घरातलं सोनं नाणं गपचिप चोरून न्यायचं आणि तो त्या ठिकाणी जाऊन विकायचं. असं करता करता त्याला ते चुकीचं व्यसन लागलं. आणि मग हे त्याच्या वडिलांना माहित नव्हतं, पण आईला माहित होतं. पण आईने त्याला त्याच वेळेस सांगण्याचं काम होतं. पण आईला वाटलं मुलगा आज सुधरेल उद्या सुधरेल, एक चूक पाठीशी घालतो. पण एक चूक त्याची एवढी मोठी होऊन बसली की शेवटी त्याच्या वडिलांना कळालं. यज्ञदत्त दीक्षित नावाचे जे ब्राह्मण होते त्यांना कळालं. आणि मग कळाल्याच्या नंतर तो गुणनिधी त्याला वाटला आता आपण घरी जाण्यात काही फायदा नाही. आता पप्पांना कळालं, पप्पा मारल्याशिवाय राहत नाही. मग तो काय केला, कोणीकडेच बाहेर निघून गेला. आणि बाहेर निघून गेल्याच्या नंतर घरी गेलाच नाही. आणि मग असं फिरता फिरता कित्येक दिवस तो उपाशी राहिला. एक भव्य शिवलिंग त्याला दिसलं, एक भव्य महादेवाचं मंदिर दिसलं. आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये तो त्या ठिकाणी गेला. पण कित्येक दिवसाचं उपोषण त्याला घडलं. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये तिथं खायला तर काहीच नव्हतं. मग त्यानं काही वेळ तिथं वाट पाहिली. त्याला वाटलं कोणीतरी येऊन नैवेद्य ठेवेल आणि ते आपल्याला खायला भेटेल याची तो वाट पाहू लागला. गुणनिधी त्याचं नाव. आणि मग तो गुणनिधी वाट पाहत असताना रात्र झाली, अंधार झाला. आणि मग कोणीतरी एक रात्रीच्या वेळेला प्रदोष समयी नैवेद्य भगवान भोलेनाथाला अर्पण करायला त्या ठिकाणी आले गृहस्थ. आणि यानं मग काय केलं तर अंधार पडलेला होता मंदिरामध्ये, छोटासा दिवा तेवत होता, याला काही दिसेना. म्हणून यानं काय केलं, आपलं जे उपकरण होतं त्या उपकरणाची अशी वात केल्यासारखी केली, तेलामध्ये बुडवली आणि ती वात त्या दिव्यावरती धरली. म्हणजे एक तर उपोषण घडलं, वात देवाला दिवाळी लागला गेला आणि देवाचा नैवेद्य खाल्ला. त्याच्यानं भगवान भोलेनाथाचा नैवेद्य मंदिरातला जर मिळाला तर सर्व पाप नाहीशी होतं. आलं लक्षात? म्हणून महादेवाला नैवेद्य दाखवत असताना कृष्णार्पण म्हणून पाणी लगेच फिरवायचं. पाणी फिरवायला जर उशीर झाला तर भगवान भोलेनाथाला तो नैवेद्य ग्राह्य होत नाही. म्हणून दुसऱ्या देवाला धन आपण करून नैवेद्य ठेवला आणि तांब्या भरून पाणी आणायला गेला तर 10 मिनिटं जरी तुम्हाला लागले तरी चालेल. पण महादेवाला तांब्यात पाणी सोबतच न्यायचं. एक लोटा ज्याला आपण ज्यावेळेस अर्पण करतो ना तर थोडंसं ठेवलं तरी चालतं, नाही तर तांब्यामध्ये न्यायचं. नैवेद्य ठेवला की पाणी लगेच फिरवावं लागतं महादेवाला कृष्णार्पण म्हणून. यानं तो नैवेद्य उचलला, त्या गुणनिधीनं खाल्ला आणि त्याला मग ते पुण्य प्राप्त झाले. एक तर उपाशी होता खूप दिवसाचं, पायी पायी चालत गेला, खूप पापी होता. पण त्याचं एवढं पाप, व्यभिचार, घरातलं सोनं नाणं मोडणारा, पण भोलेनाथाची भक्ती केली. भोलेनाथाचं प्रत्येक क्षणभर सानिध्य लाभलं त्या शिवालयाचं, त्या मंदिराचं. आलं लक्षात? न कळो मजानं चुकून तो ओम नमः शिवाय मंत्राचा त्यानं एक 10 मिनिटं का होईना तिथं जाप केला. आणि मग काय झालं तर त्याचा त्या ठिकाणी उद्धार झाला. पण तो उपाशी राहिल्याच्या कारणानं, खूप चालल्याच्या कारणानं त्याला आजारी पडला, जीवन भरला आणि तो त्या ठिकाणी मृत झाला. मृत झाल्याच्या नंतर यमाचे दूत त्याला घेऊन जाऊ लागले महाराज. पण तिथं शिवगण आले 4 आणि भस्म लावून रुद्राक्षाच्या माळा धारण केलेल्या आहेत आणि गजचर्म नेसलेले ते 4 शिवाचे दूत आले. आणि यमदूता करून त्यांनी त्या गुणनिधी नावाच्या त्या मुलाला वापस घेतलं. आणि मग त्यांनी विचारलं काय कारण आहे, याला का नाही? कारण आता पापी होता, दुराचारी होता, घरातलं सोनं नाणं मोडून आणि आईला त्रास देणारा, वडिलांना त्रास देणारा, मायबापाला जो त्रास देतो त्याला कसलं शिवलोक आलं, कसलं स्वर्ग आलं. पण त्या शिवदूतांनी सांगितलं नाही. एक क्षणभर त्याला भगवान भोलेनाथाचं सानिध्य लाभलं. स्वतःचं फटकं उपरणं त्यानं तेलामध्ये बुडवलं, त्याची त्या ठिकाणी ज्योत केली आणि तो नैवेद्य त्यानं ग्रहण केला. तर हा शिवपदाचा अधिकारी आहे म्हणून त्याला कैलासाला घेऊन गेले. आणि जसं एखाद्या चोराला पोलिसांच्या समोर उभं करावं तसं महादेवाच्या पुढं त्याला उभं केलं. उभं केल्याच्या नंतर ते यमदूतांकडून सोडवलं. ते यमदूतांनी धर्मराजाला जाऊन सांगितलं म्हणजे महादेवाचे शिवगण आले होते आणि त्या गुणनिधीला घेऊन गेले. म्हणजे आम्ही काही करू शकलो नाही कारण भोलेनाथाचे ते दूत होते. मग महादेवाच्या समोर त्याला उभं केलं. महादेवाला विचारलं म्हणजे आता इथून पुढं तू असं करू नको म्हणले. मग महादेवाने त्याला काय केलं तर कलिंग नावाचा जो देश आहे त्या कलिंग देशाचं त्याला राजा बनवलं आणि एका राजाचा पुत्र बनवलं. तर त्याचं नाव दम पडलं. नंतर मृत झाला गुणनिधी आणि नंतर त्याचं नाव दम पडलं. त्याच्या वडिलाचं नाव, त्या राजाचं नाव हरिदम.
हरिदमचा मुलगा हा दम झाला आणि मग ते क्षणभराचं मिळालेलं महादेवाचं सानिध्य आणि नंतर ते महादेवाची भक्ती करू लागला, महादेवाचं नामचिंतन करू लागला, ओम नमः शिवायचा निरंतर जाप करू लागला. असं करता 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 त्याला एवढं पुण्य प्राप्त झालं महाराज, एवढं पुण्य प्राप्त झालं. नंतर मग तो लोकांमध्येची यात्रा संपून ज्यावेळेस तो कुर्लापामध्ये जाऊ लागला त्यावेळेस भगवान भोलेनाथाच्या चरणी त्याला जागा मिळाली आणि तोच दम हरिदमचा मुलगा की जो आधी गुरुनिधी होता त्याला नंतर देवानं विश्रवा आणि कैकसी यांच्या पोटी जन्म दिला. तर तोच दुसरा तिसरा कोणी नसून कुबेर आहे. कुबेर हा रावणाचा भाऊ होता महाराज. ती लंका कुबेराची होती, सोन्याची, रावणाची होती. बंधूकडून त्यानं जबरदस्तीने हिसकावून घेतली होती, बलपूर्वक हिसकावून घेतली होती. म्हणून विश्रवाच्या पोटी, विश्रवा पुलस्ती ऋषीची मुलगा आहे, पुलस्ती ऋषीचा मुलगा विश्रवा, त्या विश्रवाच्या पोटी कुबेर, त्याच्यानंतर रावण, कुंभकर्ण, विभीषण हे सगळे जन्माला आले. नंतर तेच रावण आणि कुंभकर्ण पुढे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप झाले, नंतर कंस आणि चांदर झाले. असे 3 जन्म त्यांना राक्षस योनीमध्ये राहावा लागला. श्रीहरी विष्णूच्या हाताने त्यांचा उद्धार झाला आणि मग भगवान शंकराच्या शिवालयामध्ये क्षणभर सानिध्य लाभलं. काट्य उपरण्याची ज्योत केली, नैवेद्य खाल्ला तर तो कुबेर झाला. कुबेर ही धनाची देवता आहे महाराज, धनाची देवता लक्ष्मी नाही महाराज. आलं लक्षात? आणि आपण लक्ष्मीची खूप पूजा करतो, खूप सेवा करतो. नाही ते व्रत वैकल्य करू लागतात. लक्ष्मी श्रीहरी विष्णूच्या आधाने मागवतो. लक्ष्मीची सेवा करून काही प्राप्त होत नाही. रामायणामध्ये तिचं वर्णन नाही, पण तो विषय घेतला तर माझा कल रामायणाकडे जाईल, म्हणून मी तो मुद्दा या ठिकाणी सांगत नाही. पण जे लक्ष्मीचे काही व्रत वैकल्य आले की ज्याला कुठलाही आधार नाही, असे व्रत वैकल्य करू नका. कारण लक्ष्मीची तुम्ही आराधना केली तर लक्ष्मीचं वाहन काय आहे का? काय लक्ष्मीचं वाहन? घुबड आहे, घुबड. मग ती येणार तर तिच्या वाहनावर बसून येणार. आणि जर घुबडवरच्या घरी आलं माता लक्ष्मीच्या सोबत तर चांगलं होईल का? त्याच्यामुळे लक्ष्मीच्या मागे लागण्यापेक्षा, लक्ष्मीची सेवा करण्यापेक्षा श्रीहरीची सेवा करा. आलं का लक्षात? पाय लक्ष्मीच्या हाती किसी याले दाखवलं वेदी आणावा तो भारी. आलं का लक्षात? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाला, काय म्हणायला लागले? गरुडाच्या पायी ठेवी वेळोवेळ आठवली. पाय लक्ष्मीच्या हाती, श्रीहरीचे पाय त्या लक्ष्मीच्या हातात, म्हणून विष्णूचे पाय धरा, श्रीहरीचे पाय धरा, लक्ष्मी आपोआप घरी येईल. लक्ष्मीच्या मागे लागायची गरज नाही महाराज. आलं लक्षात? तर ही ताकद महादेवाच्या क्षणभर सानिध्य झाल्याची आहे. आलं लक्षात? हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. रामनवमीच्या पावन पर्वावर सुरू झालेली शिव महापुराण कथा, कथेचे आता 2 दिवस राहिलेत महाराज. तुम्ही खूप भाग्यवान आहे की काही विशेष पर्व असतात. रामनवमी हे विशेष पर्व आहे. रामनवमीचा उपवास मी त्या दिवशी सांगितलं एकादशी सारखा करावा. 24 एकादशी केल्याचं पुण्य प्राप्त होतं.
आणि काल परवा एकादशी झाली आणि आता प्रदोष पण आहे आणि हनुमान जयंतीला कालामध्ये एवढे गर्व आणि योगायोग हे सहज झालं मला. मुद्दामून कार्यक्रम ठरवायचा असतं तर ठरला नसता, पण योगायोग झालं. आमचे परमस्नेही श्री राजारामजी भोतडा सेठ मुद्दाम वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. त्यांचे पुत्र पण आहेत सोबत. त्यांना धन्यवाद देतो. 10 मिनिटासाठी का होईना शिवकीर्तन भगवंताचं नामचिंतन त्यांच्या गाणी पडलं. निश्चितच त्यांचा उद्धार हो, निश्चितच त्यांना यश, आयुर, आरोग्य, धनसंपदा, कीर्ती प्राप्त हो. आणि तुम्ही सगळे न झोपता शिवकथा श्रवण केली त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद. आणि आज आमचे जाधव मामा पंढरपूरला होते. 8 दिवसापासून त्यांना आम्ही फोन करायचो, संपर्क झाला नाही. त्यांनी कथेला यावं असं माझी इच्छा होती, पण शेवटी आले. असं यासाठी चला